नमस्कार. सत्र 6 गणेश पुराण उपासना खंड अध्याय क्रमांक 71-72 गणेश चतुर्थी व्रतोद्यापन. भृगु ऋषी सोमांकांताला म्हणाले, हे राजा, ब्रह्मदेवाने व्यासांना गणेश चतुर्थी व्रताचा विधी आणि महात्म्य सांगितले. तेव्हा व्यासांनी विचारले, विधाता, हे व्रत पूर्वी कोणी केले होते? ब्रह्मदेव म्हणाला, कार्तिकेयाच्या प्राप्तीसाठी पार्वतीने हे व्रत केले होते. नंतरच्या काळात समुद्राचे प्राशन करण्यापूर्वी अगस्तीने नलराजाचा शोध लागावा म्हणून दमयंतीने हे व्रत केले होते. शंभरासुराने प्रद्युम्नाला पळवून नेले होते, त्यामुळे रुक्मिणी फारच चिंतेत होती. आपला पुत्र सुखरूप परत यावा म्हणून लोमेश ऋषींच्या सांगण्यावरून तिने 4 संकष्टी चतुर्थ्या केल्या होत्या. अनिरुद्ध हा प्रद्युम्नाचा पुत्र, श्रीकृष्णाचा नातू. बाणासुराची कन्या उषा हिच्यासाठी चित्रलेखाने म्हणजे उषेची सखी त्याला पळवून नेले होते. तेव्हा रुक्मिणीच्या सांगण्यावरून प्रद्युम्नाने हे व्रत केले. बाणासूर महाबलाढ्य आणि अजिंक्य होता. त्याच्यावर विजय मिळवणे अत्यंत आवश्यक होते. तेव्हा उद्धवाने श्रीकृष्णाला हे व्रत करण्यास सांगितले. त्यामुळेच त्याला इष्ट कार्यात यश मिळाले. हे मुने, फार काय सांगू, या व्रताच्या पुण्यप्रभावामुळेच मला सृष्टी निर्मातीचे अमोघ सामर्थ्य प्राप्त झाले. हे मुने, आता या व्रताच्या उद्यापनाविषयी सांगतो. उपासकाने संकल्पित चतुर्थी संख्या पूर्ण झाल्यावर नंतरच्या संकष्टी चतुर्थीस व्रताचे उद्यापन करावे. उदाहरणार्थ, 4 संकष्टी चतुर्थ्या केल्यास 5व्या संकष्टी चतुर्थीला व्रताचे उद्यापन करावे. त्या दिवशी आचार्यांच्या मार्गदर्शनानुसार गणपतीची षोडशोपचारे पूजा करावी. महानैवेद्य दाखवावा. आचार्यांचीही पूजा करावी. 21 ब्राह्मणांकडून गणानां त्वां गणपती हवामहे या वैदिक मंत्राने 10,000 आहुतींची होम करावा. त्यानंतर 1,500 किंवा 108 दुर्वांनी होम करावा. बलिदान करून पूर्णाहुती द्यावी. विप्रांना वंदन करावे. गणपतीला हात जोडून कल्याणार्थ प्रार्थना करावी. कार्यात यश मिळावे म्हणून विनंती करावी. व्रतसेवेत काही न्यून राहिले असल्यास देवाची क्षमा मागावी. अशा प्रकारे विधिवत उद्यापन केल्याने अश्वमेघ यागाचे पुण्य लाभते. अध्याय 73-77 सहस्त्रार्जुनाची कथा. चंडालिकेचा उद्धार, भृत्याचा उद्धार. इंद्र शूरसेनाला म्हणाला, राजा, कृतवीर्याने अत्रि ऋषींच्या मार्गदर्शनानुसार संकष्टी चतुर्थीचे व्रत मोठ्या निष्ठेने केले. त्याचे यथाविधी उद्यापनही केले. या व्रताच्या पुण्यप्रभावाने त्याची राणी सुगंधा हिने एका पुत्राला जन्म दिला. गणेश कृपेने लाभलेला हा मुलगा मोठा तेजस्वी असेल असे तुम्हाला वाटणे साहजिक आहे, पण तसे काहीही घडले नाही. हा मुलगा अतिशय सुंदर होता, पण त्याला हातपाय नव्हते. त्या अपंग बालकाला पाहून राजा राणीला शोक अनावर झाला. ते उभयता रडू लागले. काय करावे हेच त्यांना सुचेना. कृतवीर्याच्या प्रधानाने त्या दोघांचे सांत्वन केले. तो राजाला म्हणाला, महाराज, हा पुत्र आपल्याला मोठ्या तपश्चर्येने लाभलेला आहे. हा गणेशाचा प्रसाद आहे. याला असे जन्माला घालण्यात त्या परमेश्वराचाच काही विशिष्ट हेतू असावा. त्याचे प्रत्यंतर यथावकाश येईलच. तोपर्यंत तुम्हाला धीर धरावा लागेल. काळ हेच सर्व वेदनांवरचे बहुगुणी औषध आहे. श्री गणपतीच्या कृपेने सर्व काही ठीक होईल. कृतवीर्याने कसे बसे आपले मन आवरले. त्याने राणीला परोपरीने समजावले. नगरात साखर वाटली. ब्राह्मणांना बोलावून त्या बाळाचे जातकादी संस्कार केले. 12व्या दिवशी त्याचे बारसे केले. त्याचे नाव कार्तवीर्य असे ठेवले. अशी 12 वर्षे लोटली. एक दिवशी भगवान दत्तात्रेय महाप्रभू राजाला भेटण्यासाठी आले होते.
कृतवीर्याने त्यांचे उत्तम स्वागत केले. उच्चासनावर बसवून त्यांची पूजा केली. आपल्या अपंग पुत्राला त्यांच्या चरणावर घातले. दत्तात्रयांनी कार्तिवीर्याचे अंतर्दृष्टीने अवलोकन केले. मग ते राजाला म्हणाले, कृतवीर्या, संकष्टी चतुर्थीचे व्रत करताना तू रात्रीच्या वेळी जागरण करीत होतास. त्या प्रसंगी जांभई आली असता तू आचमन केले नाहीस. त्यामुळे तुला असा पुत्र झाला आहे. पण काळजी करू नकोस. मी याला एकाक्षर मंत्राचा उपदेश देतो. या मंत्राने त्याने 12 वर्षे भक्तिपूर्वक अनुष्ठान करावे. त्या योगे गजाननाची प्रसन्नता लाभून हा अव्यंग होईल. दत्तात्रेयाच्या वचनांनी राजाला मोठे समाधान वाटले. कार्तवीर्याला एकाक्षर मंत्रांचा उपदेश करून दत्तात्रेय महाप्रभू विश्वसंचारार्थ निघून गेले. गुरुसंततीचे मूळ पीठ, सर्व संप्रदायांचे प्रवर्तक, तपस्व्यांचे तपस्वी, सिद्धांचे सिद्ध अशा दत्तात्रेयांनी अनुग्रह दिल्यामुळे कार्तवीर्य धन्य धन्य झाला. त्याच्या मनात तपश्चर्येची उत्कट इच्छा निर्माण झाली. तो पित्याला म्हणाला, तात, अरण्यातील एकांतात एकाग्रतेने तपश्चर्या करावी असे माझ्या मनात आहे. आपण या दृष्टीने माझी व्यवस्था करावी. कार्तवीर्याने त्याला अरण्यामध्ये एक पर्णकुटी बांधून दिली. त्या एकांतवासात राजपुत्राने मंत्रानुष्ठानास प्रारंभ केला. त्याने वायुभक्षण करून 12 वर्षे कठोर तपश्चर्या केली. या आराधनेने गणपती प्रसन्न झाला. त्याने कार्तवीर्यास दर्शन देऊन त्यास वर मागण्यास सांगितले. कार्तवीर्याने शीर्ष झुकवून त्याला वंदन केले व म्हणाला, गणाधीशा, तू दर्शन दिलेस यातच सर्व काही आले. माझी तुझ्या ठायी असलेली भक्ती अढळ राहो. मला तुझ्याकडून कसलीही अपेक्षा नाही. तथापि माझ्या माता पित्याला बरे वाटावे म्हणून तुम्हाला अव्यंग कर. गणपतीने कार्तिवीर्यावर कृपादृष्टी टाकून त्या सहस्त्र हात व 2 पाय दिले. त्यामुळे त्याला फारच आनंद झाला. गजाननाचा जय जयकार करीत तो नृत्य करू लागला. त्याने दत्तात्रयाचेही गुणगान केले. त्या प्रसंगी अनेक देवता प्रकट झाल्या. त्यांनी त्याला अनेक वर आणि दिव्य शस्त्रास्त्रे देऊन सामर्थ्यवान केले. त्याला अनेक मौल्यवान भेटवस्तू दिल्या. त्याचे सहस्रार्जुन असे नाव ठेवले. कार्तिवीर्याच्या तपश्चर्येची अशी उत्तम सांगता झाली. त्या स्थाने त्याने एक भव्य मंदिर उभारले. त्यात प्रवाळाच्या गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. तो गणपती प्रवाळ गणेश म्हणून प्रसिद्ध झाला. प्राचीन काळी याच ठिकाणी शेषाने गणपतीची उत्कट आराधना केली होती. त्या योगे त्याला पृथ्वीचा भार धारण करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले म्हणून त्या गणपतीला धरणीधर असेही म्हणतात. कार्यसिद्धी झाल्यावर कार्तवीर्य म्हणजे सहस्रार्जुन आपल्या नगरात परतला. त्याचे नूतन स्वरूप पाहून प्रजाजनांना व राजा राणीला परमानंद झाला. यात सहस्रार्जुनाने पुढे रावणाचा गर्व उतरवला आणि नंतर त्याच्यावर कृपा करून त्यास सामर्थ्यवान केले. एवढा कथाभाग सांगून इंद्र शूरसेनाला म्हणाला, राजा, असे आहे संकष्टी चतुर्थीचे महात्म्य. म्हणून तुझ्या राज्यातील कोणी उपासकाने या व्रताचे 1 वर्षाचे पुण्य अर्पण केले तर माझे विमान पुन्हा उडू शकेल. देवराज इंद्राकडून संकष्टी चतुर्थीचे महात्म्य ऐकून शूरसेन राजा फारच प्रभावित झाला. त्यानेही त्या व्रताचे आचरण करण्याचे ठरवले. त्याने आपल्या काही दूतांना संकष्टी चतुर्थीचे व्रत करणाऱ्याचा शोधार्थ पाठवले. ते राजदूत नगरामध्ये चौकशी करत हिंडू लागले. एके ठिकाणी त्यांना काही देवदूत एका चांडालिकेस दिव्य विमानात बसवून स्वर्गलोकी नेत आहेत असे दृश्य दिसले. त्यांना मोठे नवल वाटले. त्यांनी पुढे जाऊन देवदूतांना नमस्कार केला व म्हणाले, या चांडाळ स्त्रीकडून असे कोणते श्रेष्ठ पुण्यकर्म घडले म्हणून तुम्ही तिला स्वर्गलोकी नेत आहात? देवदूत म्हणाले, या स्त्रीने पूर्वजन्मी अनेक दुष्कृत्य केली होती. त्यामुळे या जन्मी हिला चंडालिकेचा जन्म मिळाला. पती असूनही ही परपुरुषांची व्यभिचार करत होती.
त्या पापाचरणामुळे तिला कुष्ठरोगासारखी महाव्याधी झाली. ही मद्यपानही करत होती. संकष्टी चतुर्थीच्या आदल्या रात्री हिने अतिमद्यपान केले. चतुर्थीचा संपूर्ण दिवस ती नशेमध्ये झोपूनच होती. चंद्रोदयानंतरच तिला जाग आली. तिने चंद्राकडे पाहिले. तिला जागेवरून उठवत नव्हते. पोटात भुकेने आग पडली होती. ती कशी बशी उठली. अडखळत हेलपाटत दारोदार भिक्षा मागू लागली. एका गणेश भक्ताला तिची दया आली. त्याने तिला पुरेसे अन्न दिले. आज गणपतीच्या कृपेनेच आपल्याला पोटभर खायला मिळाले असा विचार करून तिने नमस्कार केला. मग गणपतीचे नाव घेऊन भोजन केले. अशा प्रकारे तिच्याकडून या व्रताचे नकळत आचरण घडले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या आमच्या स्वामींनी गणपतीने निजकृपेने तिचा उद्धार केला आहे. हे वर्तमान ऐकून शूरसेन राजाच्या दूतांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी गणेश दूतांना इंद्राच्या विमानाची हकीकत सांगितली आणि चंडालिकेला त्यांच्या समवेत पाठवण्याची विनंती केली. गणेश दूतांनी त्यांची मागणी साफ फेटाळून लावली. त्यांनी चंडालिकेस सन्मानाने विमानात बसवले. पण काय आश्चर्य, तिला दिव्य देह प्राप्त झाला. मग ते विमान त्यांच्या देखतच आकाशात झेपावले. दूतांनी धावत जाऊन हा सर्प प्रकार शूरसेनाला सांगितला. त्यालाही मोठे नवल वाटले. तेवढ्यात हे विमान आकाशातून जाताना दिसले. त्या पुण्यवान चंडालिकेने सहजच खाली पाहिले. तिला इंद्राचे विमान दिसले. तिची दृष्टी पडताच ते विमान सुरू झाले आणि बघता बघता आकाशात झेपावले. त्यानंतर शूरसेनाने कुलगुरू वशिष्ठांची भेट घेतली. त्यांना आधीचा सर्व वृत्तांत सांगितला. राजाच्या मनात गणेश चतुर्थीचे व्रत करण्याची तीव्र इच्छा आहे हे लक्षात घेऊन वशिष्ठांनी त्याच्याकडून गणेश पूजन आणि व्रतसंकल्प करून घेतला. त्याला मंत्रोपदेश दिला. राजाने चतुर्थी व्रताचे मनःपूर्वक आचरण केले. मग यथाविधी उद्यापनही केले. त्याच्या व्रतसेवेने गणपती अतिशय प्रसन्न झाला. त्याने राजाला गणेश लोके आणण्यासाठी दिव्य विमान पाठवले. पण प्रजेला टाकून येण्यास तो तयार होईना. तेव्हा गणेश दूतांनी त्याच्या नागरिकांनाही विमानात घेतले. त्यामध्ये ज्याच्या दृष्टीच्या प्रभावाने इंद्राचे विमान खाली उतरले तो वैश्य जातीचा श्वेतकुष्ठ झालेला राजसेवकही होता. त्याच्यामुळे त्या विमानाची गती खुंटली. गणेश दूतांनी त्याला तात्काळ खाली उतरवण्यास सांगितले. शूरसेनाने या गोष्टीला तीव्र विरोध केला. तो म्हणाला, तुम्ही याला खाली का उतरवता? याचा उद्धार का करत नाही हे मला कळलेच पाहिजे. गणेश दूतांनी उत्तर दिले, राजा, पूर्वी गौड देशात गौंड नामक एक ब्राह्मण गृहस्थ राहत असे. तो वेदज्ञ व मोठा पंडित होता. शाकिनी ही त्याची पत्नी. या दाम्पत्यास एक पुत्र होता. त्याची पत्नी सावित्री. ती सुशील आणि पतिव्रता स्त्री होती. तिची उपेक्षा करून तो विप्रपुत्र एका वेश्येच्या नादी लागला. तो दिवस दिवस घरी फिरकत नसे. कायम त्या वेश्येकडेच पडलेला असे. या धर्मबाह्य आचरणामुळे त्याच्या मात्यापित्याला आणि पत्नीला फारच मनस्ताप होत असे. एके दिवशी त्या मुलाने आपल्या घरातील सर्व दागिने त्या वेश्येला देऊन टाकले आणि घरात चोरी झाल्याची बोंबाबोंब केली. आपल्या पतीचे खोटे वागणे पाहून सावित्री अगदी हतबल झाली. तिची अवस्था पाहून गौड ब्राह्मणास इतका राग आला की वेश्येच्या घरी जाऊन त्याने आपल्या मुलाची तिच्या समोरच कान उघाडणी केली. तेव्हा त्या दुष्ट पुत्राने पित्याला इतके बदडले की तो तेथेच गतप्राण झाला. त्याचे निष्प्राण कलेवर दूर टाकून तो विप्रपुत्र पुन्हा वेश्येकडे आला. ती रात्र त्याने मद्याच्या धुंदीत आणि वेश्येशी अंगसंग करण्यात घालवली. दुसऱ्या दिवशी तो घरी परतला तेव्हा मातेनेही त्याच्यावर तोंडसुख घेतले. त्याने तिलाही दंडुक्याने मारून ठार केले. अशा प्रकारे जन्मदात्यांना निजधामी पाठवून तो दुष्टात्मा उघड उघड दुष्कर्मे करू लागला. त्याला जराही जनलज्जा राहिली नव्हती.
आप्तस्वकीयांनी त्याच्याकडे पाठ फिरवली. त्याची पत्नी एकाकी झाली. त्याला सन्मार्गावर आणण्याचा तिने खूप प्रयत्न केला. एके दिवशी त्याने केलेल्या मारहाणीत तिचाही बळी गेला. शेवटी त्या निर्लज्जाने घरदार विकले, शेतीवाडी गुरेढोरे विकली आणि तो वेश्येच्या अधीन होऊन राहिला. एके दिवशी त्याने कालभी नामक एका ब्राह्मणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्या पतिव्रतेने त्याला झिडकारले. तू जन्मोजन्मी कुष्ठी होशील असा शाप दिला. त्या सतीच्या शापाने त्याला महारोग झाला. अनंत यातना सहन करीत तो मरण पावला. तोच गौडपुत्र या जन्मी तुझा सेवक झाला आहे. सतीच्या शापाने त्याला या जन्मातही श्वेतकुष्ठ झाले आहे पहा. अशा पाप्याला आम्ही गणेशलोकी कसे नेणार? ज्याच्या पापी दृष्टीने प्रत्यक्ष इंद्राच्या विमानाला खाली उतरावे लागले, आमच्याही विमानाची गती खुंटली, त्या या सेवकाच्या पापाची रास किती मोठी असेल याची कल्पनाच करवत नाही. गणेशदूतांकडून त्या सेवकाचे पूर्वजन्म वृत्त ऐकून शूरसेन राजा निरुत्तर झाला. तो विषण्ण होऊन म्हणाला, या सेवकाने माझी इमाने इतबारे सेवा केली आहे. याच्या उद्धाराचा काही मार्ग नाही काय? दूत म्हणाले, या सेवकाला कोणी गजानन या 4 अक्षरी नाममंत्राचा उपदेश केला तरच याचा उद्धार होईल. राजाने त्या सेवकाकडे पाहिले. तो मान खाली घालून पश्चात्तापाने रडत होता. राजाला त्याची दया आली. त्याने गणपतीचे स्मरण करून त्या देवादिदेवाला या सेवकाचा उद्धार करावा अशी विनंती केली आणि त्याच्या कानात गजानन मंत्राचा उपदेश केला. पण काय आश्चर्य! त्याचे कोड नाहीसे होऊन अंगकांतीही उजळली. मग त्याला बरोबर घेऊन तो राजा आपला परिवार, आप्तजन, मित्र व नागरिक यांच्यासह गणेशलोकी गेला. अध्याय 78 ते 83. परशुरामाची कथा. भृगु ऋषी सोमकांताला म्हणाले, राजा, ब्रह्मदेवाने व्यासांना गणपती संकष्टी चतुर्थी आदी व्रतांबद्दल सविस्तर माहिती सांगितली. त्यानंतर त्यांना गणेश भक्तीपर अनेक कथा सांगितल्या. सर्वप्रथम त्याने जमदग्नी रेणुकेचा पुत्र विष्णूचा अंशावतार परशुराम याची कथा सांगितली. ब्रह्मदेव म्हणाला, परशुरामाने लहानपणी पित्यापाशी राहूनच विद्याभ्यास केला. वेदाध्ययन झाल्यावर तो तपश्चर्येसाठी अरण्यात निघून गेला. एके दिवशी सहस्रार्जुन आपल्या सैनिकांसमवेत मृगयेसाठी निघाला. तो श्वेतदीपातील वनात श्वापदांच्या मागे भटकू लागला. मध्यान्ह समयी तो जमदग्नींच्या आश्रमापाशी आला. त्याने त्यांचे दर्शन घेतले. जमदग्नींनी त्याचे यथोचित स्वागत केले व म्हणाले, राजा, तू व तुझे सैनिक थकले आहेत. तुम्ही सर्वांनी नदीवर स्नान करून या. तोपर्यंत मी भोजनाची व्यवस्था करतो. जमदग्नींच्या सांगण्यावरून सहस्रार्जुन स्नानासाठी गेला. हे ऋषी, एवढ्या लोकांच्या भोजनाची व्यवस्था कशी करणार असा त्याला प्रश्न पडला होता. ऋषींना ती चिंता नव्हती. त्यांनी कामधेनूला वंदन केले. तिला सहस्रार्जुन व त्याच्या सैनिकांसाठी भोजन देण्याची विनंती केली. कामधेनूने संकल्पाने एक विस्तीर्ण मंडप तयार केला. सेवेकरी निर्माण केले. उत्तम प्रकारचे भोजन उत्पन्न केले. मग आसने व ताट वाट्या मांडण्यात आल्या. ती व्यवस्था पाहून सहस्रार्जुनाला मोठे नवल वाटले. या सर्वांनी यथेच्छ भोजन केले. जमदग्नींनी त्यांना तांबूल दिले. प्रत्येकाच्या योग्यतेनुसार वस्त्रालंकार देऊन त्यांचा गौरव केला. तेव्हा सहस्रार्जुनाने त्यांना विचारले, ऋषीजी, तुम्ही आमचे उत्तम आदरातिथ्य केलेत, त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे. ही सर्व व्यवस्था तुम्ही कशी काय जुळवून आणलीत? जमदग्नी सहजतेने म्हणाले, राजा, माझ्या आश्रमात कामधेनू आहे. तिच्या कृपेनेच या सर्व गोष्टी साध्य झाल्या. ते रहस्य कळताच सहस्रार्जुनाच्या मनात कामधेनूची अभिलाषा निर्माण झाली. तो म्हणाला, जमदग्नी, आपण थोर तपस्वी आहात. अरण्यामध्ये राहता. तुम्हाला कामधेनूचा कितीसा उपयोग होतो? माझे राज्य मोठे आहे. कार्य कर्तृत्वाची
व्याप्तीही मोठी आहे. मलाच तिचा जास्त उपयोग होईल. तुम्ही कामधेनूला माझ्या स्वाधीन करावी अशी माझी आज्ञा आहे. या आज्ञेचे तुम्ही पालन केले नाहीत तर मला नाईलाजाने बळजबरी करावी लागेल. जमदग्नींना पुढील अनर्थाची कल्पना आली. ते सहस्रार्जुनास म्हणाले, तू सज्जन आहेस, निस्पृह आहेस, म्हणून मी तुझे आदरातिथ्य केले. राजाने व तत्सम अन्य कोणीही ब्राह्मणाच्या संपत्तीचे हरण करू नये, तिचे रक्षण करावे असे शास्त्र सांगते. तू स्वार्थ प्रेरित होऊन कोणतेही नीच कृत्य करायला मागे पुढे पाहणार नाहीस हे माझ्या लक्षात आले आहे. तुझा सन्मान करून मी स्वतःवरच संकट ओढवून घेतले आहे. जमदग्नींचे बोलणे ऐकून सहस्रार्जुनास राग आला. तो आपल्या सैनिकांना म्हणाला, बघता काय, जा या आश्रमाच्या गोठ्यात बांधलेला कामधेनूला घेऊन या. सैनिकांनी कामधेनूला धरून आणले. ती मोठ्याने हंबरू लागली. तिची अवस्था पाहून जमदग्नींच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी तिला हात जोडले व म्हणाले, माते, तुझे रक्षण करण्यास मी असमर्थ आहे. आता तूच या दुष्टाला धडा शिकव. तेव्हा कामधेनूच्या सर्वांगातून सहस्रावधी सैनिक उत्पन्न झाले. त्यांनी सहस्रार्जुनाच्या सर्व सैनिकांना ठार मारले. जे कोणी वाचले त्यांनी पळ काढला. हे सर्व डोळ्यादेखत घडलेले पाहून सहस्रार्जुनाला अधिकच चेव चढला. त्याने आश्रमात घुसून जमदग्नींची निंदा केली, मग त्यांचा वध केला. पतिनिधनाने आक्रोश करणाऱ्या रेणुकेलाही त्याने 21 बाण मारून विद्ध केले. तेव्हा तिने शाप दिला, अरे नराधमा, ज्या सहस्र बाहूंच्या अभिमानाने उन्मत्त होऊन तू माझे सौभाग्य हरण केलेस, माझ्यासारख्या साध्वीवर शस्त्र चालवलेस, त्या प्रमादाबद्दल माझा पुत्र परशुराम तुला चांगली शिक्षा करेल. तुझे सामर्थ्य असलेला या भुजाच तो तोडून टाकेल. कामधेनू अदृश्य झाली होती. तिच्या लोभापायी आपल्या हातून ब्रह्महत्या घडली. त्याच्या साध्वी पत्नीने आपल्याला शाप दिला म्हणून सहस्रार्जुन व्यथित झाला. स्वतःच्या कृत्याचा धिक्कार करत तो राजधानीत परतला. शोकाकुल रेणुका एकसारखी रडत होती. तिला आपल्या पुत्राची तीव्रतेने आठवण येऊ लागली. त्यामुळे तपोमग्न परशुराम भानावर आला. आश्रमात काहीतरी विपरीत घडले आहे हे त्याच्या लक्षात आले. तो त्वरेने तेथे आला. आपल्या पित्याला मृतावस्थेत व मातेला जखमांनी तळमळताना पाहून त्याचे हृदय विदीर्ण झाले. तो मातेला म्हणाला, आई, तू महान पतिव्रता व तपस्विनी आहेस. तुला त्रास होऊ नये म्हणून त्रैलोक्यातील कोणीही तुझ्या वाटेला जाण्याचे धाडस करत नाही. सृष्टीला क्षणार्धात भस्म करील असे तुझे सामर्थ्य. सहस्रार्जुनाचा उन्मत्तपणा तू कसा सहन केलास? या बाणांनी तू किती असहाय्य झाली आहेस. हाय हाय रे दुर्दैवा, मी घरात नसताना माझ्या माता पितरांवर तू ही काय वेळ आणलीस. आता मी काय करू? परशुरामाची तकबक पाहून रेणुका धापा टाकत म्हणाली, बाळा, जे घडायचे ते घडून गेले. आता शोक करून काय उपयोग? त्या दुष्ट सहस्रार्जुनास तू चांगली शिक्षा कर. त्याला जन्माची अद्दल घडव. त्याचे बाहू छेदून टाक. त्याने मला 21 बाण मारले. त्याच्या निषेधार्थ तू 21 वेळा पृथ्वी निशस्त्रिय कर. मी सदैव तुझ्या पाठीशी असेन. बोलता बोलता तिने मान टाकली. परशुरामाला शोकावेगावरेना. तेव्हा दत्तात्रेयांनी तेथे प्रकट होऊन त्याचे सांत्वन केले. त्यांच्या सूचनेनुसार त्याने आपल्या मात्या पित्याचे दहनादी उत्तर कार्य केले. या घटनेनंतर 5व्या दिवशी एक भयंकर वाघ आश्रमात शिरला. त्याला पाहून निशस्त्र परशुराम भयभीत झाला. त्याने माता रेणुकेचे स्मरण केले. तिची सपिंडी आदी उत्तर क्रिया व्हायची होती म्हणून ती पूर्णपणे प्रकट झाली नाही. जमिनीतून फक्त तिचे मस्तकच बाहेर आले. तिला पाहून वाघ निघून गेला. शिर तेथेच राहिले. परशुरामाने त्या दोघांची उत्तर क्रिया केली. मग त्याने मातेला विचारले, सहस्त्रार्जुन महाबलाढ्य व पराक्रमी आहे. देवही त्याला वचकून असतात. त्याला आव्हान देईल असा एकही वीर त्रैलोक्यात नाही. मी त्याला शिक्षा कशी करणार? मी क्षत्रियांचा संहार करावा असे तुझे म्हणणे आहे.
त्या सर्वांचे पारिपत्य करण्यासाठी आवश्यक असलेले सामर्थ्य मला कसे प्राप्त होणार? कृपा करून तूच काहीतरी उपाय सांग. रेणुकेने त्याला शंकराची आराधना करण्यास सांगितली. परशुरामाने कैलासावर जाऊन शिवस्तुती केली. त्याला वस्तुस्थिती सांगून सहाय्य करण्याची विनंती केली. शंकर म्हणाला, परशुरामा, तू गणपतीची आराधना कर. त्याची कृपा झाल्यावर तुझे प्रत्येक कार्य यशस्वी होईल. मी गणपतीच्या षडक्षरी मंत्राचा तुला उपदेश देतो. या मंत्राचे विधियुक्त अनुष्ठान केल्याने गणपती तुझ्यावर लवकर प्रसन्न होईल. शंकराने परशुरामाला गणेशाय नमः या मंत्राचा उपदेश केला. आराधनेच्या संदर्भात मार्गदर्शन केले. परशुरामाने कृष्णा नदीच्या उत्तरेकडील अरण्यात निवास केला. तेथील शांत वातावरणात त्याने एकाग्र चित्ताने व अनन्य भावाने शिवोपदिष्ट गणेश मंत्राचा लक्ष्य संख्येत जप केला. प्रसन्न झालेल्या गणपतींनी त्याला सगुण साकार रूपात दर्शन दिले. कार्यसिद्धीसाठी स्वतःचा परशु दिला. यशस्वी भव असा आशीर्वाद देऊन तो अदृश्य झाला. परशुरामाने स्वतःच्या तपश्चर्येच्या स्थानी गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. तो गणपती मयुरेश्वर म्हणून विख्यात आहे. कालांतराने त्याच स्थानी गजाननाने कमलासूर नामक महादैत्याचा वध केला. परशुरामाने ते आधीचे नाव भार्गवराम. गणपतीने परशु दिल्यानंतर तो परशुराम म्हणून मान्यता पावला. गणेश कृपेने त्याला मोठे सामर्थ्य प्राप्त झाले. त्याने सहस्त्रार्जुनाला युद्धाचे आव्हान दिले. या युद्धात सहस्त्रार्जुनाचा पराभव करून परशुरामाने त्याचे 2 हात ठेवून बाकीचे सर्व हात छेदले. पुढील काळात जेव्हा जेव्हा क्षत्रियांचे प्राबल्य वाढले तेव्हा तेव्हा त्याने त्यांचा संहार केला व मोठा यज्ञ करून ती पृथ्वी ब्राह्मणांना दान दिली. अशा प्रकारे त्याने 21 वेळा निःक्षत्रिय करून माता रेणुकेला दिलेला शब्द पाळला. अध्याय 84 ते 88. कार्तिकेय जन्माख्यान तारकासूर वध. ब्रह्मदेव व्यासांना गणेश भक्तीपर दुसरी कथा सांगू लागला. तो म्हणाला, शिवपुत्र कार्तिकेय हा कार्तिक स्वामी, षडानन, स्कंद, कुमार अशा विविध नावांनी प्रख्यात आहे. त्याने देवांचे सेनापतीपद स्वीकारून तारकासुराचा वध केला. तो इतिहास असा आहे. फार वर्षापूर्वी तारकासुराने तीव्र तपश्चर्या करून मला प्रसन्न करून घेतले. मी त्याला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले. तो म्हणाला, हे विधाता, मी अजिंक्य व्हावे. मी म्हणालो, तारका, शिवपुत्र कार्तिकेयाशिवाय कोणताही देव, ऋषी, यक्ष, गंधर्व, राक्षस वा मनुष्य तुझा वध करू शकणार नाही. या वरदानाने तारकासूर बलाढ्य झाला. त्याने उन्मत्तपणे त्रैलोक्यात थैमान घातले. प्रचंड संहार केला. मानवांचा छळ केला. ऋषी मुनींवर अनन्वित अत्याचार केले. त्याच्या जाचाने देवही हैराण झाले. सारी सृष्टी त्राही त्राही करू लागली. ऋषीजनांनी व प्रजांनी मला साकडे घातले. तेव्हा त्याने सत्यलोक, कैलास आणि वैकुंठावर आक्रमण करून मला, विष्णूला आणि शंकराला पळवून लावले. त्याने इंद्राचा पराभव करून अमरावती हस्तगत केली आणि त्याच्या सिंहासनावर बसून त्रिभुवनाच्या निष्कंटक राज्याचा उपभोग घेऊ लागला. तारकासुराच्या वधासाठी ऋषींनी प्रदीर्घ तपश्चर्या केली तेव्हा शंकराचा पुत्र तारकासुराचा नाश करील अशी आकाशवाणी झाली. म्हणून सर्व ऋषी देवांसह कैलासावर आले. शंकर तारकासुराच्या भयाने हिमालयातील गिरिकंदराच्या आश्रयास गेला होता. त्याची भेट झाली नाही. पार्वती मात्र भेटली. त्या सर्वांनी तिला ईश्वरी योजनेनुसार शिवपुत्राचा जन्म होणे किती आवश्यक आहे हे समजावून सांगितले. तिला मदतीचे आवाहन केले. पार्वतीने एका सुंदर भिल्लिणीचे रूप घेतले. तिने हिमालयात तपश्चर्यारत असलेल्या शंकराला शोधून काढले. तो प्रगाढ समाधी अवस्थेत होता. त्याला जागृत करणे ही सोपी गोष्ट नव्हती. म्हणून तिने मदनाला पाचारण केले. ती त्याला म्हणाली,
मन्मंथा, जगाच्या कल्याणासाठी शंकराच्या समाधीचा भंग होणे आवश्यक आहे. तू त्यांच्या मनाचा वेध घेऊन त्यांना काम प्रेरित कर. हे फार कठीण कार्य आहे. ते रागावले तर तुझ्या जीवावरही बेतू शकते. पण काहीही झाले तरी तुला हे कार्य करावेच लागेल. मदनाने पार्वतीचे म्हणणे आनंदाने मान्य केले. त्याने शंकराच्या भोवताली सुरम्य नंदनवन तयार केले. त्यामध्ये वृक्ष, फुलझाडे, वेली, सरोवरे, पुष्करणी अशा सर्व व्यवस्था केली. मग त्याने आपल्या मित्राला वसंत ऋतूला पाचारण केले. त्याने नंदनवनाची सजावट करून उन्मादक आणि आनंददायक वातावरण निर्माण केले. त्यानंतर मदनाने आपल्या भात्यातील अत्यंत सूक्ष्म आणि विलक्षण बाणाने शंकराच्या मनाचा वेध घेतला. त्यामुळे त्याची समाधी भंगली. त्याने डोळे उघडले. त्याला शृंगारलेले नंदनवन दिसले. अंतर्ज्ञानी शिवाने मदनाचे कपट तात्काळ ओळखले. त्याने संतापाने तृतीय नेत्र उघडून त्याला क्षणार्धात भस्मसात केले. त्याच्या नेत्रातील धगधगत्या अग्नीने सृष्टीचा विनाश होतो की काय अशी प्रलय सदृश परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा पार्वती भिल्लिणीच्या स्वरूपात शंकराच्या सन्मुख गेली. ती त्याला कळवळून प्रार्थना करू लागली. नाथ, कृपा करा, रागावरा. तृतीय नेत्र मिटून सृष्टीचा संहार थांबवा. तारकासुराच्या छळाला कंटाळलेले सर्व देव तुम्हाला शरण आले आहेत. त्यांचे रक्षण करणे हे तुमचे आद्य कर्तव्य आहे. हे कार्य साधनासाठी मदनाने स्वतःला बळी दिले आहे. पार्वतीची विनंती ऐकून शंकर शांत झाला. त्याने आपला तृतीय नेत्र मिटून घेतला. तिच्याकडून सर्व वर्तमान जाणून घेतले. त्याने देवांचे सांत्वन केले. मी तुमचे कार्य करतो असे आश्वासन देऊन तो पार्वतीसह कैलास पर्वतावर निघून गेला. तेथील एकांतात ते दोघे रतिक्रीडेत रममाण झाले. अशी सहस्त्र वर्षे लोटली. कैलासावरून शिवपुत्राच्या जन्माची वार्ता ऐकण्यास देव उत्सुक झाले होते. पण तसे काहीही घडले नाही. तेव्हा त्यांनी अग्नीला पाचारण केले व म्हणाले, तू शिवापाशी जाऊन त्याला त्याच्या कार्याचे स्मरण करून दे. त्याप्रमाणे अग्नी याचक रूपाने कैलासलोकी गेला. शिवपार्वतीच्या क्रीडा भवनाच्या प्रवेशद्वारावर उभा राहून त्याने भिक्षा घाला हो अशी हाक दिली. त्याच क्षणी रतिक्रीडेत मग्न असलेल्या शंकराचे दिव्य तेज, वीर्य स्खलित झाले. देवकार्यासाठी तेच तेज पार्वतीने भिक्षुक रूपाने आलेल्या अग्नीच्या ओंजळीत घातले. ते तेज पृथ्वीवर पडले तर तिचे अस्तित्वच नष्ट होईल असा विचार करून अग्नीने ते शिववीर्य स्वतः ठाईच धारण केले. त्यामुळे त्यास गर्भ राहिला. तो लज्जेने लपून बसला. काय करावे हेच त्याला समजेना. तेवढ्यात एक त्याला युक्ती सुचली. गंगा ही शिवाची अर्धांगिनीच आहे. ती या गर्भाला आनंदाने धारण करील असा विचार करून त्याने गंगेत स्नान केले आणि आपल्या उदरातील गर्भ तिच्या प्रवाहात सोडून दिला. तो कार्तिक मास होता. कृतिका नामक 6 ऋषी स्त्रिया कार्तिक स्नानासाठी गंगेवर आलेल्या होत्या. अग्नीने आपला गर्भ गंगेत सोडल्यावर प्रवाहाच्या वेगाने त्याचे 6 भाग झाले. ते 6 भाग त्या 6 ऋषी स्त्रियांच्या गर्भाशयात प्रवेशले. त्या गरोदर राहिल्या. हे असे कसे घडले या विचारांनी त्या भयभीत झाल्या. त्यांनी घरी जाऊन आपल्या पतींना सर्व वर्तमान सांगितले. त्यांनी तुम्ही गर्भत्याग करून आल्याशिवाय तुम्हाला घरात प्रवेश नाही असे स्पष्ट बजावले. त्या पुनरपी गंगेवर गेल्या. त्यांनी आपापले गर्भ प्रयत्नपूर्वक बाहेर काढून प्रवाहात विसर्जित केले. ते 6 भाग पुन्हा एकत्र झाले. त्यापासून 6 शिरे, 12 हात व 2 पाय असलेला एक दिव्य बालक उत्पन्न झाला. गंगा स्नानासाठी आलेल्या नारदांचे त्याकडे लक्ष गेले. अंतर्ज्ञानी देवर्षींनी हा शिवपुत्र आहे हे तात्काळ ओळखले. त्यांनी गंगेला त्या पुत्राची काळजी घेण्यास सांगितले. मग ते त्वरेने कैलासावर गेले.
तेथे शिव पार्वतीला पुत्रजन्माचे शुभवृत्त सांगितले. अपर्णा त्वरेने गंगेवर आली. आपल्या पुत्राला पाहून तिचा आनंद गगनात मावेना. तिने त्याला वात्सल्याने हृदयाशी धरले. तेव्हा तिला पान्हा फुटला. त्यावेळी हा माझा पुत्र आहे असे म्हणून गंगेने त्यावर आपला अधिकार सांगितला. तेवढ्यात अग्नी व 6 कृतिकाही तेथे आल्या. बालकावर अधिकार सांगून ते सर्वजण एकमेकांशी वाद घालू लागले. आपल्या बाळाला आणि त्या सर्वांना बरोबर घेऊन पार्वती कैलासावर आली. निजपुत्राला पाहताच शंकरांचे पितृसुलभ वात्सल्य जागृत झाले. त्याने त्याचे मुके घेतले आणि त्याला मांडीवर घेऊन खेळवू लागला. शंकराने त्या पुत्राचा स्वीकार केलेला पाहून अग्नी, गंगा आणि त्या कृतिका निराशेने आपापल्या स्थानी परतल्या. शंकराला पुत्र झाल्याचे वर्तमान हा म्हणता सर्वत्र पसरले. त्याला पाहण्यासाठी देवांनी कैलासावर गर्दी केली. मी आणि देवगुरु बृहस्पतींनी त्याला अनेक नावांनी अलंकृत केले. कार्तिकात जन्म झाला म्हणून त्याचे नाव कार्तिकेय असे ठेवण्यात आले. शंकराचे वीर्य त्रिवार स्कंद झाले म्हणून स्कंद, पार्वतीचा पुत्र म्हणून पार्वती नंदन, 6 कृतिकांनी त्याला गर्भरूपाने धारण केले म्हणून क्षणमातुर, शर नावाच्या तृणात गर्भ एकवटून त्याचा जन्म झाला म्हणून शरजन्मा, तारकासुराचा वध करणारा म्हणून तारकाजित आणि देवांचा सेनापती म्हणून महासेन व सेनानी, अशा प्रकारे त्याला आमच्याकडून अनेक संबोधने प्राप्त झाली. इंद्रादी देवांनी त्या शिवपुत्राला तारकासुराच्या अत्याचारांची पूर्ण कल्पना दिली. त्याचा संहार करून त्रिभुवनाला संकटमुक्त करण्याची विनंती केली. त्याला देवांनी सेनापती म्हणून घोषित केले. कार्तिकेय दिसामासाने लहानाचा मोठा होऊ लागला. तो महाविद्वान होता. तो अल्पावधीतच सर्व ज्ञान संपन्न झाला. त्याची शस्त्रास्त्र विद्या वाखाणण्यासारखी होती. बालपणापासूनच त्याचे क्षात्र तेज जाणवत होते. शंकराला कुमाराचे नेहमी कौतुक वाटत असे. ते दोघे परस्परांशी छान गप्पा गोष्टी करत असत. एके दिवशी कुमार शंकराला म्हणाला, पिताश्री, तुम्ही मला आजपर्यंत अनेक प्रकारचे ज्ञान दिले. मला अनेक कथा, व्रते, उपासना, मंत्र व त्यांची अनुष्ठाने, क्षेत्रांची व तीर्थांची महात्मे या संदर्भात विस्तृत माहिती सांगितलीत. आत्ता ज्या योगे शत्रूवर विजय मिळवता येईल आणि माझी त्रिभुवनात कीर्ती होईल असे एखादे व्रत असल्यास सांगा. मी त्याचे निष्ठेने आचरण करीन. ते ऐकून शंकराला आनंद झाला. तो म्हणाला, कुमारा, तू गणपतीचे वरद चतुर्थी व्रत कर. ते व्रत शत्रूंचा व संकटांचा नाश करणारे, सर्व मनोरथांची पूर्तता करणारे व कीर्तीसह मानस सन्मान मिळवून देणारे आहे. शंकराने कुमाराला गणेश चतुर्थी व्रताचा सर्व विधी नीट समजावून सांगितला. त्याप्रमाणे त्याने त्या व्रताचे मनोभावे आचरण केले. त्या सेवेने संतुष्ट झालेल्या गणपतीने मयूरारूढ स्वरूपात त्याला दर्शन दिले. त्याला अनेक वर दिले. स्वतःचे मयूर वाहनही देऊ केले. तेव्हापासून कुमाराला मयूरध्वज हे नाव प्राप्त झाले. गणपतीच्या कृपाप्रसादाने स्कंदाला मोठे मनोधैर्य लाभले. त्याने देवांना संघटित केले. युद्धाच्या योजना आखल्या. सर्व सिद्धता झाल्यावर त्याने गणपतीची पूजा केली. मात्या पित्याचे व ऋषीजनांचे आशीर्वाद घेतले. पुढे एका सुमुहूर्तावर त्याने तारकासुरावर स्वारी केली. तो संग्राम 1,00,000 वर्षे चालला होता. त्या युद्धात त्याने दैत्यांची प्रचंड हानी करून तारकासुराला ठार केले. असुरांची सत्ता नामशेष झाली. त्रिभुवन आनंदाने डोलू लागले. सर्वांनी कुमाराचा, कार्तिकेयाचा जय जयकार केला. देवांनी त्याच्यावर पुष्पवृष्टी केली. ते आपापल्या अधिकारपदावर रूढ झाले. सृष्टीचक्र पूर्वीप्रमाणे व्यवस्थित चालू लागले. वेदपठण, यज्ञयाग, अग्निहोत्र, अध्ययन, अध्यापन, तपश्चर्या या गोष्टी पूर्ववत सुरू झाल्या. जगात शांती नांदू लागली.
स्कंद व तारकासुराचे युद्ध झाले ते स्थान लक्षनगर म्हणून प्रसिद्धीस झाले. जेथे गणपतीने स्कंदाला दर्शन व वरदान दिले तेथे घृसुणेश्वर व लक्षविनायक अशी 2 पुण्यक्षेत्रे निर्माण झाली. अध्याय 89. रती आणि मदन. ब्रह्मदेवाने व्यासांना गणेश भक्तीपर तिसरी कथा सांगितली. तो म्हणाला, हे मुने, शंकराने आपला तृतीय नेत्र उघडून मदनाला भस्म केले. पती निधनाचे वृत्त कळताच रतीवर दुःखाचा डोंगरच कोसळला. ती आक्रोश करीत शिवापाशी गेली. तिने करुणा वचनांनी त्यांना आळवले. ती त्याला एकसारखी विनवणी करू लागली. देवा, माझ्याकडून असा काय अपराध घडला म्हणून मी तुझ्या अवकृपेस पात्र झाले. माझ्या पतीला तू भस्मसात केलेस. आता मी काय करू? कोणाच्या आश्रयास जाऊ? हे वैधव्य कसे सहन करू? मी एवढी सुंदर, पण आता मला कोणालाही तोंड दाखवता येणार नाही. तू माझ्यावर दया कर. माझा पती मला परत दे. शंकराने तिच्याकडे करुणामयी दृष्टीने पाहिले. मृदू शब्दांनी तिचे सांत्वन केले. तो म्हणाला, हे रती, जे घडले ते विधीचे अटळ विधान होते. आता चिंता व क्लेश करून काय उपयोग? मदन जिवंत होणे शक्य नाही. पण तू ज्या ज्या वेळी त्याचे स्मरण करशील त्या प्रत्येक वेळी तो तुझ्या सन्मुख प्रकट होईल असे वचन देतो. त्यामुळे त्याला मनोभू व मनोभव ही नावे प्राप्त होतील. कृष्णावतारात रुक्मिणीच्या पोटी तो प्रद्युम्न नावाने जन्म घेईल. त्यावेळी तू त्याची पत्नी होशील. शिववचनांची प्रचिती घेण्यासाठी रतीने मदनाचे स्मरण केले तर काय आश्चर्य! तो तिच्या सन्मुख पूर्वरूपाने प्रकट झाला. त्याला पाहून रतीला समाधान वाटले. तिचा आनंद गगनात मावेना. त्या दोघांनी शंकराला वंदन केले. मदन शंकराला म्हणाला, देवा, पार्वती मातेच्या सांगण्यावरून मी तुमची समाधी भंग केली. मी निरपराध असूनही मला प्रेतवत राहावे लागणार आहे. मला पुन्हा हा सुंदर देह प्राप्त व्हावा म्हणून काही उपाय नाही का? तेव्हा शंकराने त्याला गणपतीच्या एकाक्षर मंत्राचा उपदेश केला व त्याचे अनुष्ठान करावयास सांगितले. मदनाने रतीसह गोदावरीच्या तीरी वास्तव्य करून 100 वर्षे ओंकाराचा जप केला. त्या अनुष्ठानाने प्रसन्न झालेल्या गणपतीने त्याला दर्शन दिले. तुला सुंदर शरीर प्राप्त होईल असा आशीर्वाद दिला. मदनाने आपल्या तपश्चर्येच्या ठिकाणी दिव्य रत्नमय गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. तो गणपती महोत्कट नावाने प्रसिद्ध झाला. राम अवतारात याच ठिकाणी लक्ष्मणाने शूर्पणखेची नासिका छेदली म्हणून हे क्षेत्र नासिक या नावाने ओळखले जाऊ लागले. कृष्णावतारात रुक्मिणीच्या पुत्ररूपाने मदनाने जन्म घेतला. गणपतीच्या आशीर्वादाने त्याला अतिशय सुंदर देह प्राप्त झाला होता. त्याचे लावण्य वर्णनातीत होते. तो लहान असताना 100 दैत्याने त्यास पळवून नेले. त्याला महासागरात टाकले. एका माशाने त्याला गिळले. कोळ्याने त्या माशाला पकडले आणि 100 असुराच्या घरी पाठवले. त्यावेळी रती ही मायावती या नावाने 100 असुराची दासी म्हणून काम करत होती. तिने तो मासा चिरला. त्याच्या उदरात एक तेजस्वी बालक पाहून तिला मोठे नवल वाटले. तिने त्याचा गुप्तपणे सांभाळ केला. त्याला अनेक मायावी विद्या शिकवल्या. कालांतराने नारदांनी तिची भेट घेतली. तिला प्रद्युम्नाचे जन्म रहस्य सांगितले. तो आपला पती मदन आहे हे कळताच तिचा आनंद गगनात मावेना. मोठा झाल्यावर प्रद्युम्नाने 100 असुराला ठार केले. मग तो मायावतीसह अर्थात रतीसह द्वारकेस गेला. तो हुबेहूब कृष्णासारखाच दिसत होता. त्याला पाहून कृष्णाच्या स्त्रिया लाजल्या. त्या प्रसंगी नारदांनी तेथे येऊन प्रद्युम्नाचा परिचय करून दिला. तो आपला हरवलेला पुत्र आहे हे कळताच रुक्मिणीला धन्य धन्य वाटले. तिने त्याला प्रेमाने हृदयाशी धरले. कृष्णाच्या अन्य स्त्रियांनी त्याचे खूप कौतुक केले. अशा प्रकारे गणेशाची आराधना करून मदनाने आपले पूर्व स्वरूप प्राप्त करून घेतले.
अध्याय 91. शेषाची कथा. ब्रह्मदेवाने व्यासांना आणखी एक कथा सांगितली. तो म्हणाला, एके दिवशी शंकर कैलासावरील रम्य उपवनात विश्रांती घेत होता. समवेत पार्वतीही होती. तेवढ्यात काही देव, गंधर्व, अप्सरा व किन्नर त्यांच्या दर्शनास आले. त्या सर्वांनी त्याची पूजा केली, त्याचे भावपूर्ण स्तवन केले. ते पाहून शेषाच्या मनात मत्सर उत्पन्न झाला. तो स्वतःशीच म्हणाला, सर्वजण शिवालाच मान देतात, त्याचेच गुण गातात. मी सर्वश्रेष्ठ आहे, शक्तिमान आहे. मी पृथ्वीला मस्तकी धारण करून तिला स्थैर्य दिले. माझ्यामुळेच देवांना अमरत्व प्राप्त झाले. मी शिवमस्तकावर विराजमान आहे, पण तरीही माझ्याकडे कोणी पाहत नाही. याला काय करावे? सर्वज्ञ शंकराला शेषाचे मनोगत तात्काळ समजले. तो ताडकन उभा राहिला. त्याने आपल्या मस्तकाला जोराने हिसडा दिला. त्यामुळे शेष खाली पडला. तो गडगडत ठेचकाळत कैलासावरून थेट भूलोकी येऊन आदळला. जखमांनी त्याचे सर्वांग रक्तबंबाळ झाले होते. शक्तिहीन अवस्थेत तो बराच काळ निश्चेष्ट पडून राहिला. हे सर्व का घडले याची त्याला क्षणार्धात कल्पना आली. त्याचा गर्व उतरला. तेवढ्यात नारदांचे आगमन झाले. त्यांनी त्याची विचारपूस केली. देहपीडेमुळे त्याला काही बोलताच येत नव्हते. तेव्हा नारद म्हणाले, शिवाने तुझा त्याग केल्यामुळे तुला मनस्वी दुःख होत आहे हे मी जाणतो. तू गणेशाय नमः या षडक्षरी मंत्राचा सातत्याने जप कर. त्या योगे गणपतीची कृपा होऊन तू पूर्वीप्रमाणे सामर्थ्यवान होशील. तुला पूर्वीचे मानाचे स्थान प्राप्त होईल. नारदाच्या वचनांवर पूर्ण श्रद्धा ठेवून शेषाने गणपतीची षडक्षरी मंत्राचा 1000 वर्षे जप केला. त्याच्या तपश्चर्येचे गणपती प्रसन्न झाला. त्याने शेषाला दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले. शेष म्हणाला, हे गणाधीशा, तू सर्वसाक्षी आहेस, सर्वेश्वर आहेस, सर्वज्ञ आहेस. मी बलहीन झालो आहे. पृथ्वीचा भारही नीट पेलू शकत नाही. तू मला पूर्वीप्रमाणे सामर्थ्यवान कर. तुझ्या ठायी असलेली माझी भक्ती सतत वृद्धिंगत होवो. माझ्यावर शिवाची कृपादृष्टी राहो. गणपतीने तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला. आपल्या विराट स्वरूपाचे त्याला दर्शन घडवले. त्या दर्शनाने शेष धन्य धन्य झाला. त्याने आपल्या तपश्चर्येच्या ठिकाणी गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. तो गणपती धरणीधर म्हणून प्रसिद्ध झाला. गणेश कृपेने शेष हरिहरांना प्रिय झाला. गणपतीनेही त्याला आपल्या पोटाभोवती वेढून सन्मानित केले. अध्याय 92-93. कश्यपांना सृष्टी निर्मितीचे वरदान. ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले, हे मुने, प्रलय काळानंतर गणपतीच्या आदेशानुसार मी सृष्टी निर्मितीस प्रारंभ केला. मी संकल्पाने सर्वप्रथम सप्तर्षींना उत्पन्न केले. त्यांची नावे अशी: कश्यप, गौतम, जमदग्नी, वशिष्ठ, भरद्वाज, अत्री आणि विश्वामित्र. हे सर्व ऋषी माझे मानसपुत्र होत. हे महाज्ञानी होते. मी त्यांना सृष्टी निर्मितीत सहाय्य करण्यास सांगितले. माझ्या इच्छेनुसार कश्यपाने 1000 वर्षे एकाक्षर मंत्राचा जप केला. त्यामुळे प्रसन्न झालेल्या गणपतीने त्यास वर मागण्यास सांगितले. कश्यप म्हणाला, देवा, मला तुझ्यासारखा एक पुत्र व्हावा आणि सृष्टी निर्मितीच्या कार्यात सहाय्यभूत होण्यासाठी आवश्यक असलेले नैपुण्य, सामर्थ्य व संपन्नता प्राप्त व्हावी. गणपतीने त्याला तसे वरदान दिले. कश्यपाला दिती, अदिती, दनू, कद्रू, विनता अशा 14 स्त्रिया होत्या. दितीपासून दैत्य निर्माण झाले. अदितीपासून आदित्य, देव, गंधर्व यांचा जन्म झाला. दनूला जे पुत्र झाले तेच दानव होत. अन्य स्त्रियांपासून यक्ष, किन्नर, राक्षस, सिद्ध, चारण, गुह्यक, पृथ्वी, पर्वत, नद्या, समुद्र, वृक्ष, वेली, पशु, पक्षी, धान्य, रत्ने, माणके, मोती, धातू, कृमी, कीटक, सर्प यांची उत्पत्ती झाली. अशा प्रकारे
अनंत सृष्टी आकारास आली. ती सृष्टी पाहून कश्यपास खूप आनंद झाला. या सृष्टी विकासाला गणपतीची कृपाच कारणीभूत आहे याची त्याला पूर्ण कल्पना होती. आपल्याला गणेश कृपा लाभली तशी आपल्या पुत्रांनाही लाभावी असे त्याला सारखे वाटत असे. म्हणून त्याने आपल्या पुत्रांना त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार एकाक्षरी, पंचाक्षरी व षडक्षरी गणेश मंत्राचा उपदेश केला. पितृ आज्ञेनुसार ते सर्वजण एकांत स्थानी गेले. त्यांनी 1000 वर्षे उत्कटतेने आराधना केली. त्या सर्वांना गणपतीने वेगवेगळ्या रूपात दर्शन दिले. त्याच्या दर्शनाने ते धन्य धन्य झाले. त्यांनी गणपतीला वंदन केले, त्याची भावपूर्ण स्तुती केली. त्या सर्वांचा मनोभाव जाणून गणपती अधिकच प्रसन्न झाला. तो म्हणाला, हे कश्यप पुत्रांनो, तुमची सेवा भक्ती पाहून मी परमसंतुष्ट झालो आहे. मी तुम्हाला विविध रूपात दर्शन दिले. ते माझे दर्शन देवांनाही दुर्लभ असे आहे. तुम्ही इष्ट वरदाने मागून घ्या. गणपतीने कश्यप पुत्रांना जी हवी होती ती इष्ट वरदाने दिली. तो पुढे म्हणाला, तुम्ही ज्या स्तोत्राने माझे स्मरण केले त्या स्तोत्राचे त्रिकाळ पठण केल्याने उपासकाच्या सर्व विघ्नांचे निरसन होईल. त्याला सर्व कार्यात यश मिळेल. विद्यार्थी विद्या संपन्न होईल. पुत्राची इच्छा असणाऱ्याला पुत्र होईल. जो कोणी या स्तोत्राचे 21 वेळा पठण करेल त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतील. कश्यपाच्या पुत्रांनी आपापल्या तपश्चर्येच्या ठिकाणी गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून रत्नखचित मंदिरे बांधली. ते गणपती विविध नावांनी प्रसिद्ध झाले. ती नामे एकत्र करून मी गणेश सहस्र नामावलीची रचना केली. त्या नामावलीतून अत्यंत उपयुक्त व शीघ्र फलदायी अशी 12 नावे निवडून जगाच्या कल्याणासाठी मी गणपती स्तोत्राची रचना केली. त्याचा प्रारंभ स जयती सिंधूर वदनो देवो यत्पाद पंकज स्वर्णाम वासरमणी रीव तमसाम राशीम नाशयती विघ्नानाम असा आहे. अभ्यास करताना विवाह प्रसंगी व संकट समय या स्तोत्राचा पाठ केल्याने गणपतीच्या कृपेने सर्व बाधांचे निवारण होऊन कार्यात सफलता मिळते. हा सर्व कथाभाग सांगून भृगु ऋषी सोमकांताला म्हणाले, राजा, ब्रह्मदेवाने व्यासांना जे गणेश पुराण सांगितले त्याचा हा भाग पहिला मी तुला कथन केला. या भागाला उपासना खंड म्हणतात. गणेश पुराणाचा जो उर्वरित भाग आहे त्याला क्रीडाखंड म्हणतात. तो भागही तुला श्रवण करायचा आहे का? सोमकांत म्हणाला, ऋषीवर्य, तुमच्याकडून श्री गणेश पुराण ऐकायला मिळणे ही माझ्यासाठी थोर पर्वणी आहे. गणपतीचे महात्म्य कितीही श्रवण केले तरी मनाचे समाधान होत नाही. आपण मला क्रीडाखंडासहित संपूर्ण पुराण सांगण्याची कृपा करावी. भृगूंना परम संतोष वाटला. राजाच्या जिज्ञासेचे आणि भक्तीचे त्यांना कौतुक वाटले. नैमिषारण्यातील यज्ञसत्रात महामुनी सुत शौनकादी ऋषींना गणेश पुराण सांगत आहेत. ते श्रोत्यांना उद्देशून म्हणाले, विद्वज्जन हो, भृगु ऋषींनी सोमकांताला सांगितलेले गणेश पुराण अत्यंत प्रासादिक असून जो कोणी याचे श्रद्धा भक्तीने श्रवण पठण करील त्याची सर्व संकटे नष्ट होऊन तो सुखी होईल. उपासना खंड समाप्त. सत्र 6 समाप्त.